कोल्हापूर पोलिसांकडून चंद्रपूरमध्ये प्रशांत कोरटकरचा शोध सुरू. कोरटकरचा 19 मार्चपर्यंत चंद्रपुरात मुक्काम, तर 19 मार्चच्या रात्री कोरटकर हॉटेलमध्ये बाहेर पडलाय, मात्र नागपूरला गेला नसल्याची सूत्रांची माहिती. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी 2 एप्रिलला सुनावणी, तर वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी. मुंबई हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ. माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेची नोटीस. कोकाटेंसह जिल्हा बँकेच्या 25 माजी संचालकांनाही नोटीस. संभाजीनगरमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची मोठी थकबाकी. 5,000 शासकीय ग्राहकांकडे 116 कोटींची वीज थकबाकी. तर थकबाकी असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी खासदार नारायण राणे काय खुलासा करणार? नारायण राणेंची आज पत्रकार परिषद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज नागपूर दौरा आहे. नागपूर हिंसाचारानंतर पहिल्यांदाच नागपुरात दाखल. नागपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. तर थोड्याच वेळात रायगड जिल्हा परिषदेतील वेतन फरक घोटाळा प्रकरणात कोर्टाने आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारला. इतर अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे, तर कोर्टाचं निरीक्षण. घाटकोपर होर्डिंग प्रकरणी आणखी एका आरोपीला जामीन मंजूर करण्यात आलाय. प्रमुख आरोपी आणि व्यावसायिक अर्शद खानला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेना ठाकरे पक्षाला दे धक्का. महाडच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे. दहिवडी पोलिसांकडून तपास सुरू आहे. नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात 8ही आरोपींना कोर्टानं सुनावली आहे कोठडी. 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर उर्वरित 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नागपूर हिंसाचारासंदर्भात काही भागात संचारबंदी कायम. शहरातील 9 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे. तर संचारबंदी संदर्भात पोलीस आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष आहे. पुढच्या वर्षीपासून पहिलीचा वर्ग सीबीएसई अभ्यासक्रमानुसार महायुती सरकारचा मोठा निर्णय. मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा विधानसभेत गाजला. 21,000 कोटी खर्च करूनही रस्ते खड्ड्यातच. अमित साटम यांचा सवाल, तर चौकशी करण्याचं उदय सामंत यांचं आश्वासन. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर 2100 रुपये देऊ. कोणतीही योजना बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास नव्याने करण्याची याचिका हायकोर्टाने स्वीकारली आहे. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरियासह मुंबई पोलिसांवर याचिकेत गंभीर आरोप. अंबाजोगाईत मारहाण प्रकरणातील आरोपी माऊली माने खासदार बजरंग सोनवणे यांचा निकटवर्ती असल्याचा दावा आहे. मानेंचे बजरंग सोनवणेंसोबत फोटोज समोर आले. देशातील चांगले खेळाडू या ठिकाणी खेळायला येत आहेत. ठाणे जिल्ह्यात कबड्डी हा फार महत्त्वाचा खेळ मानला जातो. सर्व येणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून. माथेरानमध्ये मोटार वाहनांना नो एंट्री. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत निर्णय. माथेरानच्या प्रश्नांवर सलग 4 दिवस सुनावणी. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात मोठी वाढ. काल वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला कमाल 13,000 रुपये प्रति क्विंटल दर. वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरात वाढ. तुरीच्या दरात मागील 15 दिवसांपासून वाढ. तर जिल्ह्यातील बाजार समित्यात तुरीला 7,600 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर. गिरण गावात पाणीवाणीचं संकट. पाणी पुरवठ्याचा कालावधी कमी केल्यानं कमी दाबाने पाणी, तर पुरवठ्याच्या कालावधीत ही कपात केल्याने स्थानिक त्रस्त झाले. सेनगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक निलंबित. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीसोबतचे व्हिडिओ व्हायरल. तर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले निलंबनाचे आदेश.
नंदुरबार जिल्ह्यात सूर्यफुलाची शेती बहरली आहे. प्रकाशा शिवारातील डांबरखेडा पुलाजवळील सूर्यफूल शेती करतीये प्रवाशांना आकर्षित. शहादा तालुक्यातील प्रकाशा शिवारात उन्हाळी हंगामात सूर्यफुलाची लागवड. पीएमपीएमएल रावेत ते हिंजवडी आणि रावेत ते पिंपरी या 2 मार्गांवर बससेवा सुरू करण्याचा निर्णय. त्यांचा फायदा आयटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. सराई चोरट्याला उल्हासनगर क्राईम ब्रांचनं घेतलंय गुजरातमधून ताब्यात. उल्हासनगर आणि अंबरनाथच्या विविध पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी आणि सोन साखळी चोरीतील आरोपी अटक. जालन्याच्या हसनाबादमध्ये 30 लाख रुपये किमतीचा गुटखा जाळून नष्ट. न्यायालयाच्या आदेशानंतर अन्न व औषध प्रशासन आणि हसनाबाद पोलिसांनी नष्ट केलाय अवैध गुटखा. उन्हाचा चटका वाढत असल्यानं धुळ्यातील आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात विभाग सुरू करण्यात आलाय, तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. पिंपरी चिंचवडसह मावळच्या नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय, तर पावना धरणातील पाणीसाठी 49% आणि मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनाचा पाणीसाठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 100 शिक्षकांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा. शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं शिक्षकांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा आहे. बीडच्या आष्टीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी शुक्रवारी इफ्तार पार्टी दिली. यावेळी मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पैठणमध्ये नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना 3 दिवस मोफत भोजन. कृषी जगत परिवारातर्फे दररोज 50 क्विंटल पुरी भाजीचा बेत. मोफत स्वच्छ पाणी आणि नाश्त्याची देखील व्यवस्था आहे. पैठणमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन. शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले, तर वारकरी आणि भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले. अमरावती महानगरपालिकेचे 8,887.67 कोटी रुपयांचे अर्थसंकल्प बजेट सादर. तर महापालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलांत्रे यांच्याकडून बजेट सादर करण्यात आले. ते अमरावती महानगरपालिका आयुक्त सचिन कलांत्रे यांची माहिती आहे. नंदुरबारमध्ये औद्योगिक विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा प्रकार. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा कामाला विरोध. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर. ठाणे शहराला अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाण्याची गरज. तर पाणी पुरवठा वाढवण्याचा सरकारकडून प्रयत्न. तर ठाणे शहरासाठी स्वतंत्र जलसाठा निर्माण करण्याचा प्रयत्न. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधान परिषदेत माहिती. मुंबई शहर आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण. विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता आहे. तर कोकणात राहणाऱ्या दमट वातावरण आणि हवामान विभागाचा अंदाज. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारीत 10 लाख वाहनांचा प्रवास. कुंभमेळ्यासाठी भाविकांचा मोठ्या संख्येने प्रवास. एका महिन्यात टोलद्वारे सुमारे 72 कोटी रुपयांचे उत्पन्न. MSRDC तिजोरीत जमा. आजपासून रंगणार IPLचा थरार. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आमने सामने. 20% कांद्याचे निर्यात शुल्काची कडी हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी. तर कांद्यात आठवड्यापासून मोठी घसरण. रेल्वेच्या 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्ती अभियांत्रिकी कामासाठी उद्या मेगा ब्लॉक. खेडच्या लोठे येथे गोसेवक कोकरे महाराज यांचे आमरण उपोषण सुरू आहे. 4 आणि इतर मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून कोकरे महाराजांचं आमरण उपोषण सुरू आहे. नाथषष्ठी यात्रेत व्यावसायिकांना अच्छे दिन. नाथषष्ठी यात्रेत 5 कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज मराठवाडा चेंबर संचालक पवन लोहिया यांनी सांगितलंय. नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला 3 सुवर्ण. रिक्षा ड्रायव्हरच्या मुलीची सुवर्ण कामगिरी.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.